निर्णय घेतोय. मिहिर 11 तिसवाडी क्रिकेट संघ प्रथम फलंदाजीसाठी सज्ज होतोय व निर्धारित 5 षटकांच्या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण ही लढत ठरेल यात कोणतीही शंका नाही दोन्ही संघांसाठी. आणि या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये काय कायापालट होतोय या गुणतालिकेत की गुणतालिकेमध्ये कालच्या दिवशी काही सायास घ्यावे लागले नव्हते, मात्र आजच्या दिवशी संघांची ताकद ही मजबूत. बॉल आउट जर समान गुण झाले संघांचे तर घेण्यात येईल. बॉल आउटवर या ठिकाणी कोणता संघ पुढील फेरीत पात्र ठरेल याची खातरजमा केली जाईल. ती बॉल आउटची वेळ या स्पर्धेत येते की नाही हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल व मिहिर 11 तिसवाडी संघाचे फलंदाज काय करामत साध्य करतायत हे सांगण्यासाठी आपल्या समोर आमचेच भंडारी बांधव संतोष मर्ये. हॅलो. धन्यवाद समीर पांढरे सर. आपण वळूया या मॅचकडे. लक्ष्मण हा गोलंदाज. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला टोलवून काढले, दिशा दाखवली. इथं मात्र पहिल्या प्रयत्नात शॉर्ट स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक फंबल होतोय. त्यानंतर बॅकअप सुंदर होतोय. त्या क्षेत्ररक्षकाला पांघरून गाण्याचं काम केलं आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 1 आणि या एका धावेने संघाचं खातं उघडतंय. ते मात्र मिहिर 11 तिसवाडी या संघाचं. धावफलकावर धावसंख्या 1. सलामीची बिन्नीची जोडी आपण पाहतायत. साहिल वांगणकर आणि त्याला साथ देतोय रुपेश हा बॅटर. पुढील चेंडू फेस करण्यासाठी रुपेश सज्ज असेल स्ट्रायकिंग एंडला. लक्ष्मणचा हा चेंडू बराच उसळी घेणारा चेंडू. भीमरचा चेंडू पंचाने नो घोषित केला आहे. इथं मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग मध्ये घाट्यामध्ये सुरक्षित राहणार आहे. पंचांचा नोचा इशारा येतोय आणि इथं मात्र गोलंदाजाच्या जखमेवर मीठ चोळणारा चेंडू असेल तो फ्रेडचा. आणि नो चेंडू येताना कधी एकटा येत नाही, तो येताना घेऊन येतो फ्रीडचा चेंडू. पुढील चेंडू असेल फ्रीडचा साहिल साडी. साईलसाठी हा चेंडू खोलवर चेंडू इनसाइड आउटचा फटका फसला आहे. पण इथं मात्र फ्रीड असल्यामुळे साहिल आपल्या घट्ट्यामध्ये सुरक्षित हा राहणार आहे. इथं मात्र एक धाव पूर्ण होते आणि या फ्रीडच्या चेंडूवरती एक धाव सिंगल आणि या एका धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 4 धावा धावपलकर. पहिलं अनिवार्य महत्वपूर्ण पहिलं षटक या पहिल्या इनिंगचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतायत. पुढील चेंडू लक्ष्मण हा गोलंदाज. खोलवर चेंडू खोदून काढलाय. जमिनी लगतचा पटका पाहायला भेटतोय. जमिनीची मदत घेतली. चेंडूचा प्रवास होतोय. डीप बॉडी लॉंग क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव ही लिलया पूर्ण केली जाईल आणि या एकरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित होते. धावफलकावर धावसंख्या 5 धावा बिनबाद 5 धावा. पहिलं षटक महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर. पुढील चेंडू लक्ष्मण हा सज्ज होईल पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. साहिलचा हा अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न झालाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. सरते शेवटी चेंडूचा हा प्रवास 30 सर्कलच्या आतमध्ये समाप्त होतोय. धावेची तमाम शंका ही समाप्त होते. डॉट बॉल निर्धाव चेंडू हा मात्र गणला गेला. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 5 धावा बिनबाद. पहिले षटक हे मार्गस्थ. पुढील चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल लक्ष्मण नामक गोलंदाज. खोलवर चेंडू खोदून काढलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला भेटतोय. शॉर्ट मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव ही लिलया पूर्ण केली जाईल आणि या एका धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 6 धावा धावपलकर. प्रथम फलंदाजी करतोय तो मिहिर 11 तिसवाडी संघ. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतायत. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि ह्या दुसऱ्या दिवसातील एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतायत तो 8वा. इथं मात्र अप्रतिम चेंडू होता. पुढे टाकलेला चेंडू थोडा फ्लाइटेड चेंडू. नक्कीच कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न बॅटरचा झाला होता. अंदाज नव्हता, उत्तर नव्हता या चेंडूवरती. बाकीचं सुपरस्कार विकेट किपरने पूर्ण केले आणि अशा प्रकारे महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पहिलं अनिवार्य षटक समाप्त होते आणि या षटकामध्ये धावपलकर धावसंख्या 6 धावा खर्च करतोय तो गोलंदाज लक्ष्मण. डीजे
त्यातील पहिला चेंडू 50-50 षटक चॅलेंज ओव्हर. चॅलेंज ओव्हर मधील पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. ऑन साइडला चेंडूला उडवलाय. डीप वाईडिश लॉंग ऑनला चेंडू सीमारेषा पार. षटकार. भंडारी चषक षटकार. साहिल वांगणकरच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवरती खणखणीत नेत्रदीपक गगनाला गवसने आणणारा फटका येतोय. षटकार. आणि या 6 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 12 धावा. षटक क्रमांक दुसरं चॅलेंज ओव्हर आणि या चॅलेंज ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती आक्रमण 6 धावा आतापर्यंत. पुढील चेंडू याबी मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचे सोपस्कार विकेट किपरने पूर्ण केले. तर अशा प्रकारे दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू हा निर्धाव गणला गेला. कमबॅक केले गोलंदाजने. पहिल्या चेंडूवरती षटकार खर्च केला. चॅलेंज ओव्हर आपण पाहतायत. 16 धावांचं चॅलेंज आणि 16 धावांचं चॅलेंज पूर्ण केलं तर 8 धावा बोनस रूपात भेटतील का मिहिर 11 तीसवाडी संघाला. हे पण पाहायचंय. ऑन साइडला चेंडूला फ्लिक केलंय. फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका पाहायला भेटतोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. इथं मात्र तमाम धावेची शंका ही समाप्त होते आणि डॉट बॉल इथं मात्र आपण पाहतोय तो गोलंदाज अक्षयकडनं. हम है सीधे साधे अक्षय. अक्षय हा गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं संघाकडनं दुसरं महत्वपूर्ण चॅलेंज ओव्हर घेऊन सज्ज होईल पुन्हा एकदा. खोलवर चेंडू. इनसाइड आउटचा फटका हा पिच केलाय. चेंडूचा प्रवास होतोय. डीप वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय चेंडूला बॅकअप देतोय तोपर्यंत 2 धावेंची लयलूट केली. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल पाहायला भेटतोय. तो साहिल आणि त्याला साथ देतोय तो रुपेश. या सलामीच्या बिन्नीच्या जोडीकडनं एक चांगली सुरुवात. धावपलकावर धावसंख्या 14 धावा. 2 धावेने टोटल 14 धावा. क्रिकेट या खेळामध्ये या धावा सुद्धा क्रमप्राप्त धावा मानल्या जात आहेत. त्या 2 धावेने 14 धावा. पुढे चेंडू अक्षय. खोलवर चेंडू. ऑन साइडला फ्लिक केलंय. फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका. क्षेत्ररक्षक इथं मात्र फंबल होतोय. बॅकअप मात्र सुरेख भेटते आणि धावेची तमाम शंका समाप्त. डॉट बॉल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 14 धावा. धावपलकावर प्रथम फलंदाजी करतोय मिहिर 11 तीसवाडी संघ नाणेफेक हरल्यानंतर. संध्याकाळचं सत्र महत्वपूर्ण सामना. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. आपण एक मोठी स्पर्धा पाहतोय. जय भंडारी चषक. खोलवर चेंडू. उडवलंय चेंडूला. ऊंचाई, दूरी, लंबाई, एलिव्हेशन, प्रॉपर शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमारेषा पार. आलाय कणकणीत नेत्रदीपक. जय भंडारी चषक षटकार. आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल झाल्या आहेत 20 आणि या षटकामध्ये धावा आल्या 14. तर मायनस धावा होतील 7 धावा. टोटल धावा 13. तर महत्वपूर्ण चॅलेंज ओव्हर हे समाप्त होते. धावपलकावर धावसंख्या 13 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. तर नेक्स्ट मॅच जातली अकस्मात 11 सालसेत विपक्ष माऊली सातेरी युवराज स्पोर्ट. बॉ द कॅप्टन. आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच या. टॉस साठी तुम्हाला पहिला पुकार. तर षटक क्रमांक 3 आणि या 3ऱ्या षटकासाठी वर्णी लागते. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल गोलंदाज प्रसाद नामक गोलंदाज. वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर आपल्या टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण षटक क्रमांक 3 या पहिल्या डावाचं घेऊन सज्ज असेल तो प्रसाद नामक गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल बॅटर रुपेश या षटकातील पहिला चेंडू पेस करण्यासाठी. या बी हलक्यातने समोर खेळलाय चेंडू. बॅक टू द बॉलर. गोलंदाज थोडा फंबल होते त्यानंतर बॅकअप सुरेख पाहायला भेटते. 1 धाव
ही मात्र पूर्ण केली आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 30 प्रथम फलंदाजी करतोय मिहीर 11 तीसवाडी संघ, तर एका बाजूने सलामीची बिन्नीची जोडी ही मैदानात आतापर्यंत आपण पाहतोय. साहिल आणि रुपेश याबी इनसाइड आउटचा फटका पाहायला भेटतोय. चेंडूचा प्रवास हा डीप लॉंग ऑफला क्षेत्रामध्ये नक्कीच पाहायला भेटतोय. वी झोन मध्ये खेळलेला फटका हा क्लिअर होतोय. चेंडू सीमारेषा पार डाऊन द ग्राउंड आणि चौकाराने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या टोटल 18 धावा धावफलकावर. साहिल वांगणकरच्या बॅटमधनं सुंदर फटका येतोय, चौकार येतोय. साहिल वांगणकर एक गोवा टेनिस क्रिकेटचा एक मोठा खेळाडू, उभरता व खेळाडू, टच मध्ये आहे हा खेळाडू, स्टारकास्ट खेळाडू. पुढे चेंडू क्षेत्ररक्षणात काहीसा बदल केलाय, फिल्डिंग सेट केली, त्यानंतर गोलंदाज सज्ज असेल प्रसाद. अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न, फुल लेनचा चेंडू पायांचा वेध घेतोय. चेंडू धावेची तमाम शंका समाप्त करून टाकली या चेंडूने आणि इथं मात्र धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावफलकावर धावसंख्या टोटल ही 18 धावा धावफलकावर बिनबाद. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर. प्रसाद पुढील चेंडू या बी स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका, स्क्वेअर कटचा फटका, कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषा पार, चौकार. भंडारी चषक चौकार येतोय साहिलच्या बॅग मधनं. धावफलकावर धावसंख्या टोटल 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 30 5 षटकांचा सामना आपण पाहतायत. एक महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. हे षटक क्रमांक 30. पुढे चेंडू प्रसादचा. यावेळी खोलवर चेंडू खोदून काढलाय. इथं मात्र इनसाइड आउट केलाय फटका. डीप वाइडिश लॉंग ऑफ च्या डोक्यावरून खिलाडी के मस्तक में दस्तक. चेंडू सीमा रेषा पार आलाय षटकार. कणकणीत गेंद डालना चाहता था वाशी में, गेंद गई काशी में. सीमा रेखा पार 6 रनों के लिए आणि 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 28 धावा. साहिलच्या बॅटमधनं खणखणीत नेत्रदीपक षटकार येतोय आणि षटक क्रमांक 30 हे आतापर्यंत महागडं षटक ठरतंय. या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटर साहिलने धावेंची लयलूट केली. 15 धावा कुठल्या आतापर्यंत. खोलवर चेंडू स्लॉक स्वीप खेळायचा प्रयत्न, मधल्या इष्टेवरचा चेंडू पायांचा वेध घेतोय. धावेची तमाम शंका समाप्त होते. डॉट बॉलने षटक क्रमांक 30 हे समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या टोटल 28 धावा बिनबाद. आपण पाहतायत भंडारी चषक, भंडारी समाज महासंघ संकल्प एक जुटीचा, प्रत्येक भंडारी लाख मोलाचा. जय भंडारी, गर्व आहे मला भंडारी असल्याचा. आणि एक सुंदर अशी एक मोठी स्पर्धा, मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा, याची देही याची डोळा. सर्वांच्या नजरा या स्पर्धेवरती. पूर्ण गोवा राज्यामध्ये, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा या स्पर्धेची भरपूर चर्चा आणि चर्चा करायला लावली या पूर्ण टीमने. सुंदर स्पर्धा, एक मोठ्या रकमेची. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील आज आपण 8वा सामना पाहतोय. मिहीर 11 तीसवाडी विपक्ष रोहित 11 पेडणे या दोन संघामध्ये. सचिन हा गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक महत्वपूर्ण 4 आणि या 4थ्या षटकातील पहिला चेंडू समोर असेल बॅटर रुपेश. रुपेशला हा चेंडू गती दिलेला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. इथं मात्र रुपेशला माघारी परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात पंचांनी दंडात्मक कारवाई केली. गोलंदाजावरती अतिरिक्त बोनस धाव ही भेटेल, पण इथं मात्र धावचीच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय तो मिहीर 11 तीसवाडी या संघाचा. आपली विकेट बहाल करावी लागेल, सॅक्रिफाईस करावी लागेल, कारण आपल्याकडे स्ट्राईक घेणं पसंत केलं साहिल वांगणकरने, कारण या बॅटरकडे क्षमता आहे मोठे फटके घेण्याची आणि तोच साहिल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. न्यू बॅटर नवदीप फलंदाज प्रितेश हा बॅटर 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय. आपण भारत क्रिकेट या संघाकडनं विराट कोहलीचा 3रा क्रमांक बऱ्याच वेळा पाहतोय, पण या टीम मध्ये मिहीर 11 तीसवाडी टीम कडनं 3ऱ्या क्रमांकासाठी प्रितेश हा बॅटर मैदानात पावलं टाकतोय. उजव्या इष्टीवरचा चेंडू आपण पाहिला. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. पंच शाहरुख खान पोज मध्ये पाहायला भेटत आहेत. पंचांकडनं टायटॅनिक पोज पाहायला भेटली. अतिरिक्त बोनस धावेने धावफलकावर धावसंख्या 30 धावा 30 टोटल एका गड्याच्या मोबदल्यात.
खोलवर चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू बॅटर साहिलच्या शरीरापासून थोडा दूर चेंडू पंचांनी दोन्ही हात समांतर केले. पंचांकडनं दंडात्मक कारवाई होते. क्रिकेटच्या सांगतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा चांदा टू बांदा वाशी टू काशी असा चेंडू पाहायला भेटला आणि अतिरिक्त बोनस धावेने धावपलकावर धावसंख्या ही 31 धावा धावपलकावर षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. फुलटॉस चेंडू होता. याही फुलटॉस चेंडूवरती फुल लॉसचा फटका खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता साहिलचा. इथं मात्र कलेक्शन थोडं खराब. चेंडू हा नक्कीच बॅटच्या रडारमध्ये आला नाही आणि इथं मात्र चोटी एक धाव पूर्ण केली. धावा कशा येऊ द्या, प्रत्येक धावी लाख मोलाची असते या खेळामध्ये आणि एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 32 धावा 32 आणि धावेंसाठी संघर्ष एका बाजूने मेहर 11 30वाडी संघाचा पाहायला भेटतोय. चौथ्या षटकातील पुढील चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर सचिन नामक गोलंदाज सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या बाजूने राईट अप ओव्हर द विकेट समोर असेल प्रितेश. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू. या चेंडूला गती होती, वेगवान चेंडू, प्रचंड वेगाचा चेंडू आणि या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटर प्रितेशकडे उत्तर नव्हतं, अंदाज नव्हता. बाकीचा सोपस्कार पूर्ण केले विकेट किपरने. डॉट बॉल निर्धाव चेंडू गणला गेला तो सचिनचा हा कमबॅक करणारा. पुलर लेनचा चेंडू बॅटची कडा कलेक्शन खराब. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न झाला होता, इनसाइड आउट घ्यायचा प्रयत्न होता प्रितेशचा आणि इथं मात्र धावेची तमाम शंकाही समाप्त होते. डॉट बॉल निर्धाव चेंडूने षटक क्रमांक आपण 4 हे पाहतोय. महत्वपूर्ण षटक स्लॉकवर षटक आपण पाहतायत. 5 षटकांचा सामना, महत्वपूर्ण सामना. एका बाजूने मेहर 11 तर एका बाजूने रोहित 11 पेडणे हे दोन गोवा राज्यातील संघ हे आमने सामने या भंडारी चषकामध्ये या मॅच मध्ये. खोलवर चेंडू ऑन साइडला चेंडूला फ्लिक केलंय, चेंडूला दिशा दाखवली, वळवलंय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव. दुसऱ्या धावेंची तमाम शंका ही समाप्त केली आणि या सिंगलने टोटल धावपलकावर धावसंख्या ही 33 धावा. हार्दिक पांड्या जर्सी क्रमांक 33 धावा धावपलकावर षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर. पुढील चेंडू इथं मात्र सुरेख चेंडू इथं मात्र पाहायला भेटतोय. उजव्या रिस्टीवरचा चेंडू फुल लेनचा चेंडू ऑन साइडला बिगिट खेळायचा प्रयत्न होता साहिलचा आणि या चेंडूवरती उत्तर नाही, अंदाज नाही. बाकीचं सोपस्कार पूर्ण केले विकेट किपरने. डॉट बॉल इथं मात्र पाहायला भेटतोय. कमबॅक केलंय, काही दिशाहीन चेंडू टाकले सचिनने, त्यानंतर थोडी वापसी पाहायला भेटली. पुढे चेंडू सचिनचा. इथं मात्र फुल लेनचा चेंडू ऑन साइडला वळवलाय, जमिनी लगतचा फटका, जमिनीची मदत घेतली. डीप ऑडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडू पर्यंत पोहोचतोय, चेंडूचा ताबा मिळवला आणि चेंडूची फेक होते नॉन स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत एकच धाव आणि या एका धावेने धावपलगी परावर्तित झालंय. सांघिक धावसंख्या धावपलकावर 34 धावा धावपलकावर 34 धावा धावपलकावर. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय पहिल्या इनिंगचा आणि धावपलकावर धावसंख्या 34 धावा. स्पर्धेचा आजचा हा दुसऱ्या दिवसातील 8वा सामना आपण पाहतायत. स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतायत. भंडारी चषक 2024 हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा विद्यमान सोहळा, क्रिकेटचा महाकुंभ मेळा हा आपण पाहतायत. एक मोठी स्पर्धा, मानाची मोठ्या रकमेची स्पर्धा आपण पाहतायत. या गोवा राज्यामध्ये भंडारी समाजाने नक्कीच ही मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं. या पूर्ण टीमने, मांद्रे भंडारी बॉईज या टीमने अप्रतिम सुंदर नियोजन आयोजन आणि हे आयोजन नियोजन करताना खूप अहोरात्र मेहनत घ्यावी लागते मित्रांनो आणि ती मेहनत या पूर्ण टीमने, या पूर्ण मंडळाने घेतलेली आहे. कौतुक करावं लागेल. आपल्या भंडारी समाजाला एकत्र आणण्याचं काम या पूर्ण मंडळाने केलं. तर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर आपल्या टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण स्लॉगवर 5वं षटक घेऊन सज्ज होतोय तो सचिन नामक गोलंदाज. रकम ओव्हर द विकेटचा चेंडू आपण पाहिला. पहिला चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू, थोडा उसळी घेणारा चेंडू, एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहिला. इथं मात्र या पहिल्या चेंडूवरती बॅटर साहिलकडे उत्तर नव्हतं, अंदाज नव्हता. बाकीचा सोपस्कार पूर्ण केलं विकेट किपरने. तर महत्वपूर्ण 5व्या षटकाची सुरुवात ही डॉट बॉलने होते. सचिन पुन्हा एकदा.
शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका पाहायला भेटतोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला नक्कीच क्लिअर करतोय साहिल. एक सुंदर असा फटका. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं. लेदर क्रिकेटची आठवण आली या फटक्याने. सुंदर अप्रतिम फटका आणि या चौकाराने धावपल हे परावर्तित झालंय. धावपलकावर धावसंख्या टोटल 38 धावा 38 टोटल 38 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय टॉस हरल्यानंतर मिहिर 11 तिसवाडी संघ. तर एका बाजूने एक अकेला सेना बरोबर आपल्या टीमसाठी संघर्ष करतोय तो साहिल. यावेळी इनसाइड आउटचा फटका पाहायला भेटतोय. डीपिश कव्हरला चेंडू सीमा रेषा पार आलाय चौकार. भंडारी चषक चौकार साहिलच्या बॅट मधनं सुंदर अप्रतिम फटका. प्रॉपर टायमिंग आपण पाहिलं क्रिकेटमध्ये. चांगलं टायमिंग, चांगलं फुटवर्क. जसं मोबाईलला चांगलं नेटवर्क तसं क्रिकेटमध्ये चांगलं फुटवर्क हे पाहिजे. आणि टायमिंग. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. आणि या मोठ्या फटक्याने 4 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 42 42 धावा. 42 धावा. शेवटचं षटक, अंतरिम षटक, भैरवी घालणारं षटक आणि निमणे ओव्हर. सचिन पुन्हा एकदा सज्ज होईल. या बी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. स्क्वेअर कटचा फटका पाहायला भेटतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि इथं मात्र एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा इथे मात्र फसतोय. फलंदाज प्रितेशला माघारी परतावा लागेल. आपली विकेट बहाल करावी लागेल कारण स्ट्राईक एंडला येईल तो साहिल वांगणकर. एकच धाव आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 43 43 धावा. न्यू बॅटर नवदीप फलंदाज मैदानात पावलं टाकतोय चौथ्या क्रमांकासाठी. रोशन नामक बॅटर. संघर्ष एका बाजूने साहिलचा, एक अकेला सेना बरोबर आपल्या टीमसाठी नक्कीच संघर्ष करतोय जो सलामीला आलेला बॅटर साहिल. पुढे चेंडू. सचिन सज्ज साहिलसाठी. यावेळी अल्टीपल्टीचा फटका. इथं मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलाय षटकार. अप्रतिम षटकार. बार बार देखो, हजार बार देखो, ये देखने की चीज है और ये देखने का शॉट था. अप्रतिम अप्रतिम फटका सजवला अल्टीपल्टीचा. आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 49 49 धावा. संघाला संजीवनी देणारा फटका, संघाचा आत्मविश्वास वाढवणारा फटका असेल साहिल कडनं हा. कट केले चेंडूला. बॅकफुट पंच पाहायला भेटतोय. चेंडूचा प्रवास होतोय डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय चेंडूवरती ताबा मिळवतोय. चेंडूची फेक करतोय तोपर्यंत धावेंची लई लूट केली आणि दुहेरी धावसंख्येची पावलं. इथं मात्र तिहेरी धावसंख्येकडे वळली पण पंचांनी इथं मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तिसरी धाव ही कंप्लीट आहे की नाही तिसरे पंच पाहतील, त्यानंतर आम्ही नक्कीच सांगू. आणि इथं मात्र पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय. प्रथम फलंदाजी केली मिहिर 11 तिसवाडी टीमने टॉस हरल्यानंतर. तर साहिल वांगणकर याच्या 50 धावा पूर्ण होत्यात. कौतुक करावं लागेल. वेल प्लेट साहिल. बॅट उंचावून दाखव कारण या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये साहिल नावाचं नक्कीच आपण प्रत्येक मॅच साठी हे वादळ घोंगताना पाहिलं. नॉट आउट. फलंदाज नॉट आउट. तर 3 धावा कंप्लीट झाल्या आणि या 3 धावेने धावपलकर धावसंख्या 52. तर प्रथम फलंदाजी करतोय मिहिर 11 तिसवाडी संघ. पहिली बॅटिंग करता आणि 52 टार्गेट 53 टार्गेट 52 धावा करतोय. तर 53 धावसंख्येचं पाठलाग या मॅच
रोहित 11 अतिरिक्त खिलाड़ी आइए प्लीज। रोहित 11 पेडने क्रिकेट टीम। दिनेश नाइक आगे निकलकर खेला, गेंद हवा में पॉइंट पर, लेकिन फील्डर से थोड़ी आगे गेंद गिरती हुई और इस एक सिंगल के साथ रनों का खाता शुरू होता हुआ मैदान पर रोहित 11 पेडने क्रिकेट टीम का। बहुत अच्छी बल्लेबाजी की मिहिर 11 तिसवाड़ी क्रिकेट टीम ने, खास करके साहिल वाइंगणकर का अर्धशतक। आने वाला मैच हो रहा है अकस्मात 11 सालसेत और माउली सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ले के बीच में। जो मैदान पर शुरू है वो मैच है 8वां, आने वाला मैच 9वां और 10वां, और यानी 2 मैच बाकी है। और दिनेश नाइक अपने बॉलिंग मार्ग पर, और इस बार अल्टी पल्टी गेंद चली गई थर्ड मैन बाउंड्री पर, 4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर। एक्स्ट्रा प्लेयर प्लीज आइए पेडने क्रिकेट टीम। सर्वेश ओपनिंग जोड़ी में, सर्वेश और सर्वेश के साथ बल्लेबाजी कर रहे रुपेश। पहला ओवर जारी है, एक बेहतरीन शॉट इस बार मिले 4 रन स्कोर के खाते में। टारगेट है 53 रनों का टारगेट टोटल है मैच को जीतने के लिए। सामने नितेश गढ़ेकर दिखाई देते हुए, स्वागत है आपका। दिनेश नाइक अपने फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं। थर्ड मैन बाउंड्री पर फील्डर को तैनात किया है। दूसरा है जो कि वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर। अच्छा शॉट इस बार ऑफसाइड पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, कोई मौका नहीं फील्डर के लिए। 4 रन के लिए, और एक बार निकलती हुई गेंद बाउंड्री लाइन को पार करते हुए चौका, 4 रन के लिए। तो अच्छी शुरुआत मैदान पर। शुरुआत में रोहित 11 पेडने क्रिकेट टीम की। ओ इस बार हल्का सा अपील जरूर हुआ था, लेकिन उस अपील का कोई असर नहीं हुआ। बिल्कुल ऊपर लगी थी हाथ के, ये जानकारी देते हुए अंपायर, और इसी के साथ पहला ओवर समाप्त हुआ। पहले ओवर का खेल समाप्त हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद टारगेट 53 का उसको जवाब देते हुए स्कोर हो चुका है 10 रन। दूसरा ओवर होगा जो चैलेंज ओवर 50-50 का ओवर, और उस ओवर में साहिल वाइंगणकर आते हुए गेंदबाजी करने के लिए। आने वाला मैच होगा जो 9वां मैच, टॉस हो चुका है। मैच होगा अकस्मात 11 सालसेत और माउली सातेरी युवराज स्पोर्ट के बीच में। अच्छी शुरुआत, लेकिन ऑफ स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर का। एक सिंगल अतिरिक्त बन गया स्कोर के खाते में, 11 पर पहुंचा। चैलेंज ओवर सभी फील्डर 38 सर्कल में, 16 रनों का चैलेंज होता है इस ओवर में 50-50 ओवर। और देखना होगा साहिल वाइंगणकर एक बार फिर से अगली गेंद लेकर अपने बॉलिंग मार्ग पर। स्कोर जो वाइड बॉल के साथ शुरू होता हुआ इस ओवर का 1 पर। ओ उड़ाया, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर। डीजे तो एक गेंद बन चुका है 7 रन, 5 गेंदे बाकी, और 5 गेंदों में चाहिए अभी भी 9 रन। बेहतरीन शॉट, स्ट्राइक पर एक बार फिर से सामना कर रहे सर्वेश आने वाली अगली गेंद का। ओ शॉर्ट ऑन बॉल, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गगनचुंबी सिक्सर, 6 रन के लिए। दूसरा छक्का, 2 गेंदों का खेल और बन चुके हैं अब तक 13 रन। 4 गेंदों का खेल बाकी और
3 रन चाहिए। 13 रन बन चुके हैं इस ओवर में अब तक सर्वे स्ट्राइक पर। ओ इस बार हो ये कैच का मौका निकला था। विकेट कीपर ने कोशिश भी अच्छी लगी थी, डाइस लगाया था, एक हाथ से कैच पकड़ने की कोशिश रही थी लेकिन गेंद हाथों से छूटी और जब तक गेंद को फील्ड करते तब तक एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। 1 रन मिला टोटल। अब इस ओवर की हम बात कर रहे थे जो 50-50 ओवर चैलेंज ओवर का बन चुके हैं अब तक 14 रन। अभी भी गेंदे बाकी है 3 और रन चाहिए इस ओवर में 2। सामने अब रुपेश स्ट्राइक पर सामना करेंगे आने वाली अगली गेंद का। और इस बार बेहतरीन शॉट, वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर और गेंद चली गई बाउंड्री लाइन की तरफ। 4 रन के लिए चानेल जो चैलेंज था 50-50 ओवर का 16 रनों का वो पूरा कर दिया इन 2 बल्लेबाजों ने, सर्वेश और रुपेश ने। और इसी के साथ टोटल अब स्कोर होता हुआ टोटल 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर हो चुका है 34 यानी 34 रन। 18 गेंदों का खेल बाकी है और 18 गेंदों में 19 रन मॅच को जीतने के लिए 18 चेंडूत 19 धावा सामना जिंकण्यासाठी रोहित 11 पेडणे क्रिकेट संघाला। बहुत ही बेहतरीन शॉट लगाए लॉन्ग ऑन पर, सामने मिड विकेट पर वाइडिश लॉन्ग ऑन पर कई थोड़ी सी ओवर पिच गेंद मिले और उस पर हाथ खोला दोनों बल्लेबाजों ने। एक ओर से सर्वेश 2 चौके 2 छक्के लगाते हुए अपने इनिंग में। बॉलिंग में परिवर्तन, तीसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर सोनराज। अल्टी पल्टी इस बार थर्ड मैन बाउंड्री पर कोई फील्डर मौजूद नहीं था और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर और 4 रन मिल गए स्कोर के खाते में। इस चौके के साथ स्कोर आगे बढ़ा 38 रनों पर पहुंचता हुआ 38। अपना लीग का रोहित 11 पेडणे क्रिकेट टीम आखिरी मैच खेल रही है। पहले मैच में हार का सामना करना पड़ा, दूसरे मैच को जीत चुके हैं। फिर से एक बार तीसरे मैच में हार का सामना, ये मुकाबला उनका चौथा, आज का आखिरी मैच उनका लीग का। आगे निकले थे बड़े शॉट के लिए, बिल्कुल सर्वेश और रुपेश दोनों बल्लेबाज आक्रामक रवैया अपनाए हुए। 53 का टारगेट है और बेहतरीन बल्लेबाजी हो रही है। तीसरा ओवर जारी है, 2 ओवर आने वाले खेल का अभी भी बाकी। और इस बार फिर से अल्टी पल्टी, थर्ड मैन बाउंड्री पर एक लाजवाब शॉट और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। क्या बल्लेबाजी हो रही है मैदान पर और 6 रन बन गए स्कोर के खाते में और इन 6 रन के साथ स्कोर 44 रनों पर पहुंचता हुआ। नौ रन चाहिए मैच को जीतने के लिए। एक सिंगल, जब तक फील्डर गेंद को फील्ड करते आराम के साथ एक रन पूरा किया। तो थोड़ी सी जानकारी हम रोहित 11 पेडणे क्रिकेट टीम के साथ जो इस मैदान पर लाजवाब स्क्वायर कट, लाजवाब स्क्वायर कट, कवर पॉइंट बाउंड्री पर एक नजाकत भरा चौका 4 रन के लिए। 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ा टोटल 49। 4 रन चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए। रोहित 11 पेडणे पहले मैच में हार, दूसरी जीत, तीसरे मैच में हार, अब बिल्कुल जीत के कगार पर। तो मिहिर 11 तिसवाड़ी क्रिकेट टीम ने पहला मैच जीत चुका था, दूसरी जीत। शायद ये मैच उनके हाथों से थोड़ा सा छूटा हुआ, लेकिन एक मैच उनका अभी भी बाकी है। आज बिल्कुल कांटे का टक्कर हो रहा है मैदान पर। चलिए बिल्कुल रेडी हो जाइए अगले मैच के लिए। अकस्मात 11 सालसेत और माऊली सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ले दोनों टीम। अकस्मात 11 जो आखिरी मैच खेल रही है, लगातार आज 3 मैच में हार का सामना करना पड़ चुका है।
क्या शायद जाते जाते एक धक्का देकर जाएगी माउली सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट टीम को, या सामने माउली सातेरी युवराज स्पोर्ट जिन्होंने पहले मैच में हार का सामना, लेकिन लगातार उसके बाद उन्होंने 2 जीत हासिल किया है। देखना होगा क्या होता है फिलहाल इस आने वाले चौथे ओवर में। स्कोर टोटल 50, 3 रन चाहिए और गेंदबाजी में और एक परिवर्तन मैदान पर। प्रीतेश आ चुके हैं, थैंक यू सर। प्रीतेश आ चुके हैं बॉलिंग मार पर। स्लोवर 1 घूमकर मारना चाहते थे, लेकिन गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। हल्का सा अपील जरूर हुआ था, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं था। सिर्फ 3 रन स्कोर हो चुका है। 50 ओपनिंग जोड़ी के बीच में 53 रनों का जवाब देते हुए एक बहुत ही बेहतरीन साझेदारी सर्वेश और सर्वेश के साथ रुपेश। बैकफुट पर पुल किया, इस बार ऑन साइड पर फील्डर है मौजूद। मिड विकेट पर एक सिंगल 51 पर पहुंचा। टोटल इस 1 रन के साथ स्कोर बिना किसी नुकसान से 51 रन, 51 विदाउट लॉस। स्लॉक स्वीप, स्क्वायर लेग बाउंड्री पर आकाश उर्फ डंबा। गेंद बहुत दूर जाते हुए और इसी के साथ ये मुकाबला समाप्त होता हुआ। मैच को जीतती हुई रोहित 11 पेडने और बिल्कुल 1 मैन बल्लेबाजी, 1 मैन शो। सर्वेश ने शानदार तोड़फोड़ की बल्लेबाजी की, 11 गेंदों का सामना किया और 39 रन बनाए। तो मैन ऑफ द मैच का हकदार सर्वेश। संजू सर, किनके हाथों से ट्रॉफी दी जाएगी? सर बिल्कुल सर, पीएसआई सर नितिन नाइक सर, आपसे रिक्वेस्ट है आप ही के हाथों से ये ट्रॉफी दी जाएगी। सर आपका स्वागत है एक बार फिर से इस जय भंडारी चषक 2024 में। और आइए मैन ऑफ द मैच जिन्होंने 11 गेंदों में 39 रन बनाए, सर्वेश मैन ऑफ द मैच इस मैच के। सर नितिन नाइक जिनसे हाथों आपको सम्मानित किया जाएगा। शानदार